व्यासपीठ नागपुरे सर, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे आमचे चेअरमन मार्गदर्शक, त्यांचं खरंच साने सरांना आणि आम्हाला वेळोवेळी जे मुलांचं मार्गदर्शन भेटतं, स्कूलचे चेअरमन नितीन सर, पत्रकार बंधू असतील, परत गाडगीकर मॅडम आहेत, आगळे सर आहेत, परत जगताप सर आहेत, त्या बऱ्याच जणांचं सहकार्य साने सरांना लाभतं. खरं तर साने सरांचं आता जे एक दोन शब्द त्यांनी बोललं, खरं तर ती व्यक्ती मला वाटतं पहिल्यांदा स्टेजवर थांबली असते. त्यांच्या बोलण्यामध्ये खरं तर कुठलीही फॉर्मॅलिटी नव्हती किंवा कुठलीही सूत्रबद्धता नव्हती. म्हणजे आयुष्यात त्या व्यक्तीने फार खडतरचा प्रवास त्यांचा चालू आहे आणि नेहमी ज्याचा प्रवास हा खडतर असतो, म्हणजे एखादं मोठं जरी शिखर चढायचं असेल तर त्या शिखराचा प्रवास हा खडतर असतो, पण त्या शिखरावर जेव्हा आपण पोहोचतो त्याचा आनंद हा आगळा वेगळा आहे. खरं तर आज साने सरांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं. रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं मी त्यांचा सतसा आभारी आहे. फक्त कार्यक्रम हा जर मान्यवरांची उपस्थित असेल तर स्कूलच्या वतीनं सर मी तुम्हाला शुभेच्छा देतो की आपली ही दुसरी ब्रँच जर असेल, आता खरं तर साने सरांची सुरुवात फॉर्म भरण्यापासून झाली. मागच्या 2 महिन्यापासून साने सर माझ्याकडे आले, सर आपल्याला महाविद्यालय चालू करायचे तर काय करता येईल. तर साने सरांनी मला वाटतं 8-10 पेजेसचा फॉर्म असेल, तो फार मोठा फॉर्म आणला होता आणि तो सगळा इंग्लिशमध्ये होता. सर आता काय करायचंय, मला साने सर आपण दोघं एकदा निवांत करू, त्याच्यावरती काय करता येईल. आणि तो फॉर्म जवळजवळ मला वाटतं अर्ध्या तासामध्ये आम्ही दोघांनी भरला, सगळ्या टर्म्स कंडिशन्स भरल्या आणि आता फक्त तुम्ही सही करा. तर खरं तर जी व्यक्ती मला वाटतं कमी शिकलेली असेल, म्हणजे माझ्या पुढे आज 2 उदाहरणं आहेत. एक साने सरांचं आहे, ते स्वतः शिक्षक म्हणून काम करतात. रेनबो आमच्या स्कूलमध्ये असेल किंवा रमाई माता स्कूलमध्ये असेल, हे सगळं करत असताना म्हणजे खरं तर जिद्द काय असली पाहिजे की ज्या विश्वातनं आपण निर्माण आले, ज्या विश्वातनं आपलं सगळं चाललेलं आहे, त्या विश्वामध्ये अडकून न राहता त्याचा मालक बनला पाहिजे. खरं तर आमच्या स्कूलचे चेअरमन बऱ्याच वेळेस म्हणतात, मी त्यांच्याकडे एक नेहमी गोष्ट शिकतो. मी सरांचे ऐकले, कदाचित सरांनी मला सांगितलं नाही, पण मला माहीत असलेली गोष्ट ती तुम्हाला मी शेअर करतो. सरांना शिक्षक व्हायचं होतं, पण काही कारणास्तव सरांचं एज्युकेशन दुसऱ्या फील्डमध्ये झालं. पण आज सरांनी ही गोष्ट करून दाखवली, मला शिक्षक व्हायचं होतं, मला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं होतं, पण मी शिक्षक न बनता मी माझी स्वतःची शाळा चालू करत आणि माझ्या अंडरखाली किंवा माझ्या संस्थेमध्ये मी चांगले विद्यार्थी आणि चांगले शिक्षक घडवतील. त्याचं मूर्तिमंत उदाहरण साने सर आहे. मी नेहमी म्हणत असतो, शिक्षण क्षेत्र कुठलं काय सर, बरं ते संगीत असेल, एखादं म्युझिक असेल, आर्ट अँड क्राफ्ट असेल, किंवा आज आपण मान्यवर बघतो म्हणजे नामपुरे सरांची ख्याती फार मोठी आहे. म्हणजे कदाचित त्यांचा आमचा संपर्क माझा तर नेमकी कमी आहे, पण नेहमी त्यांची नात ही माझी विद्यार्थी असल्यामुळं त्या बऱ्याच गोष्टी कळून येतात. गाडगीकर मॅडमचं आपल्या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, सरांचंही फार मोठं नाव आहे. रमाई आंबेडकर शाळा आहे, त्यांच्या मुख्याध्यापिका जे मॅडम आहेत, त्यांचा आमचा संपर्क मागच्या 1-2 महिन्याखाली आला होता अशा कार्यक्रमानिमित्त. तर हे जे सगळं लोक आहेत, ह्याच म्हणजे आपण कोणाची अशी काही पलीकडे श्रीमंती नसताना कुठे शून्यातून विश्व निर्माण करत जात असताना या सगळ्यांची कुठं नाळ जोडलेली आहे. म्हणून साने सर या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला निमंत्रित केला. खरं तर स्कूलच्या वतीनं आम्ही वैयक्तिक सगळ्यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आज पाहत असताना रांगोळी अप्रतिम आहे, नियोजन फार सुंदर आहे. म्हणजे खरं तर एखादा नियोजन करायला लाजवता येतील असं फार पद्धतीचं नियोजन आहे. आमचे सहकारी मित्र असतील, पत्रकार बंधू असतील, तुपे सर असतील किंवा सहदेव खंडागळे सर असतील, त्यांचं फार आम्हाला मुलाचं मार्गदर्शन असतं. आणि साने सरांच्या नेहमी खरं तर फार मोठं पाठीशी त्यांचा पाठबळ आहे. तर खरं तर कुणाचं माझ्या कुणाचं नाव जर राहिलं असेल तर खरं दिलगिरी व्यक्त करतो. पण साने सरांना खरंच लाख शुभेच्छा आपण देतो की साने सर आपल्याला इथं नाही थांबायचं, की बरेच आपल्याला पुढे जायचे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या एरियामध्ये जेवढे मुलं आहेत आपले ते परीक्षा केंद्र तयार करायचे आणि याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग आणि येणाऱ्या काळामध्ये साने संगीत क्लासेस गंधर्व महाविद्यालयाअंतर्गत आपली स्वतःची बिल्डिंग होईल आणि त्या बिल्डिंगमध्ये आपण नक्कीच एक मोठं महाविद्यालय सुरू करू अशी एक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.